पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम फिल्पैकरास लिहिलेले पत्र अध्याय 4 मराठी. फिल्पैकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. फिल्पैकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. सद्बोध. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. प्रियजन हो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर रहा. मी युवदियेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एक चित्त व्हा. आणि माझ्या जोडीच्या हे खऱ्या सोबत्या, मी तुम्हालाही विनंती करतो की ह्या ज्या स्त्रियांनी सुवार्तेच्या कामी मजबरोबर श्रम केले त्यांना सहाय्य कर. तसेच क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनी पुस्तकात आहेत असे माझे बाकीचे सहकारी यांनाही कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. तुमची सौम्यता सर्वांस कळो. प्रभू जवळ आहे. कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी परमेश्वराला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. बंधुजन हो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही ऐकण्यास योग्य, जो कोणी सद्गुणी, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे ऐकले पाहिले ते आचारा. म्हणजे शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर राहील. फिलिप्पीकरांनी दाखविलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता. फिलिप्पीकरांनी दाखविलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची मजविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीत होता, पण तुम्हा संधी नव्हती. मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन तिच्यात तृप्त राहण्यास मी शिकलो आहे. अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे शिक्षण मला मिळाले आहे. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक आहे. फिलिप्पीकरांनो, तुम्हासही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा फक्त तुम्हा वाचून कोणत्याही मंडळीने मजबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलोनिकात होतो तेव्हाच माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाही, दोनदा पैसे पाठवले. मी दानाची इच्छा धरतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी इच्छा धरतो. मला पाहिजे ते सर्व मजजवळ आहे आणि अधिकही आहे. तुम्हापासून आलेले दान एपफ्रदिताच्या हातून मिळाल्याने मला भरपूर झाले. ते जसा काय सुगंध, जसा काय परमेश्वराला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा परमेश्वर आपल्या संपत्तीनुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरविल. आपला परमेश्वर पिता याला युगानयुग गौरव असो. आमेन. शेवटचा निरोप. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. सर्व पवित्र जन व विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो.